नमस्कार, मी प्रमिला झांबरे. तर लहान मुलांच्या डब्यासाठी मस्तपैकी अशी मोकळी दोडक्याची भाजी बनवणार आहे मी. त्यासाठी इथं 2 दोडकं घेतले, तर थोडीशी मुगाची डाळ भिजू घातली. मुगाच्या डाळीने भाजी छान होते. हिरवी मिरची वापरणार आहे. हिरवी मिरची घेतली, थोडासा लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर. तर अगोदर आपल्याला हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घ्यायचे आहे आणि दोडका पण छान असा चिरून घ्यायचा आहे. तर बघा, दोडका छान असा चिरून घेतलाय. कुठेही किडकाही नाही असं बघितलंय. पांढरा शुभ्र छान असा दोडका एक चिरून मी धुवून पाण्यात टाकलेला आहे. हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेतले. तर आपण आता ह्याला फोडणी देऊया. फोडणीसाठी अगोदर तेल ओतून घेते. तर बघा, तेल छान असं तापलेलं आहे. फोडणीसाठी मी जिरी मोहरी टाकून घेते. जिरी मोहरी छान अशी तडतडली आहे. आपण हिरवी मिरचीचं वाटण केलेलं आहे ते टाकून घेऊ. तुम्ही हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार किती टाकायची किती नाही टाकायची, नाही तर मग 1-2-4 मिरचीचे तुकडे करून टाकले आणि परत साईडला काढलं तरी चव पण उतरते त्यात, जर खायला अशी आवडत नसेल तर. छान अशी हिरवी मिरची लसूण तेलात तळून घेते अगोदर. तर इथं मी थोडासा कढीपत्ता टाकून घेते आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे थोडा, ते पण टाकलेलं आहे. ते पण छान असं 1-2 मिनिट तेलात तळून घेते. तर इथे मी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे. हिरवी मिरची लसूण ही छान तळलेला आहे. आता ह्यात टाकून घेते मी दोडका जे आपण चिरून घेतलेला आहे ते. जे आपण ही आता मुगाची डाळ पण भिजवलेली आहे, ती डाळ पण आपल्याला सगळी टाकून घ्यायची. तर ह्यात मी टाकते चवीनुसार मीठ. मीठ टाकून छान असं मिक्स करायचं आपल्याला. तर ह्यात आता पाणी आपल्याला लगेच वतायचं नाही, असंच तेला मिठामध्ये छान असं दोडका वाफलू द्यायचा आहे. तर आता 2 मिनिट मी असंच न पाणी वरता झाकून ठेवणार आहे. तर 1-2 मिनिटासाठी छान असं मी झाकून ठेवलेलं आहे. म्हणजे थोडे वेळ तेला मिठात ठेवलं ना, मग त्या भाजीला पण चव लागते. लगेच पाणी पण वाटत नाही. आता मी ह्यात थोडंसं पाणी वतून घेते, म्हणजे डाळ पण आणि दोडका पण चांगला शिजला जातो. तर मी दोडक्याच्या भाजीला छान अशी झाकून ठेवलेली. तो छान असा मऊ झालेला आहे. थोडासा रस्सा पण केलाय मी, जास्त पण मोकळा नको. भाजी चपाती खाता येत, चपाती ह्या भाजी बरोबर खाता येते, त्याच्यामुळं थोडस शेंगाचं कूट घेतलंय, जाडसर वाटून घेतलेलं आहे. आणि मी कूट नंतर टाकते, म्हणजे कडक पण ही चांगलं लागतंय कूट खायला. थोडीशी वरून चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली. तर आता मी गॅस बंद करते. आज डब्यासाठी छान आणि मस्तपैकी मी दोडक्याची भाजी बनवली. तुम्ही अशा पद्धतीने केले नसेल तर बनवून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.